नमस्कार. मी आज बनवते खेकड्यांचे कालवण. खेकडे आणले, हे बघा. आता मी हे खेकडे घेऊन आली. हे बघा, छानपैकी आहेत. हे बघा, मोठे मोठे आहेत. हे बघा, हे आता मी चांगले धुवून घेणार आणि हे आता मी नीट करणार. हे बघा, ताजे आहेत. एक कालवण बनवणार. चांगले आधी ते धुवून घेते. हे बघा, आता मी हे चांगले 4 पाण्यात व्यवस्थित धुवून काढले. कारण आहे ना, हे समुद्रातले आहे, त्याच्या रेती असते म्हणून. हे बघा, हे चांगले मी कसे छानपैकी धुवून काढलेले आहे. 4 पाण्यात चांगले धुवून काढले. हे बघा, हे बघा केवढे मोठे मोठे आहे. हे आता मी नीट करायला घेते. आता हे असे घ्यायचे. हा मोठा डेंगा काढायचा. हे बारीक डेंगे नंतर वाटायला घ्यायचे असतात. ह्याचं वाटून रस काढायचा असतो. हे असे करून हे बघा, असे हे नीट करायचे. हे बघा, हे त्याच्या पोटाकडचं हे काढून टाकायचं. हा चांगलं काढून टाकायचं आणि हे साईडचं सगळं असं काढून घ्यायचं. हे बघा, आणि नंतर हे काढायचे. घट्ट असतात हे जरा, ते असे काढायचे. हे बघा, असे काढायचे नाही. आतलं पाणी त्यांचं चांगलं असतं. हे बाजूला ठेवायचे आणि हे शिजवायला टाकायचे. आणि हे शिजवायला याचे 2 करून शिजवायला घेणार आहे मी. हे बघा, ह्याच्यातलं पाणी घेते. हे असे मी नीट करून घेणार. हे बघा, असे त्याचं सगळं काढून घ्यायचं. साईडचं हे असं घट्ट असतं. हे जरा असं, हे बघा, असं काढावं लागतं. त्याच्यातलं असं पाणी घ्यायला लागतं. हे पाणी चांगलं असतं आतलं, म्हणून ते पाणी घ्यावं लागतं. हे आहेत ना, त्याचे मी असे 2 तुकडे करून घेणार. हे बघा, सुरीने 2 असे तुकडे करून घेणार आहे. हे बघा, असे 2 तुकडे करून घेणार आमटीसाठी. हे बघा, असे मी सगळे आता नीट करून घेणार. हे मोठा डेंगा ठेवायचा आमटीत घालायला, आणि हे आमटीत घालायला, आणि ह्याचा रस काढून मग त्याच्यातच ओतायचा आमटीला. असे मी सगळे आता बनवून घेते, नीट करून घेते, नंतर तुम्हाला दाखवते. हे आता मी चांगले नीट करून घेतलेले आहे. हे बघा, आणि हे डेंगे बाजूला ठेवलेत. मोठे ते आमटीतच टाकणार आहे. छोटे आहेत, हे मी वाटून याचा रस काढणार आहे. जास्त असतं ना ते वाटण. हे बघा, हे सुका नारळ घेतलाय मी. हा बघा, हा सुका नारळ आहे. हा मी आता किसून घेणार आहे. हे बघा, असं करून हा नारळ मी कापून किसून घेणार आहे. हा बघा, आता हा नारळ किसणीवर मी किसून घेणार आहे. हे 2 टमाटे घेतले, हे 2 कांदे घेतले आमटीसाठी, आणि हा कांदा फोडणीसाठी. हे आमटीसाठी आहे, हा फोडणीसाठी आहे. हे लसूण आहे, हे आलं आहे. हे आता मी साहित्य एकत्र करून घेते भाजायसाठी. हे बघा, हे खोबरं मी किसणीवर किसून घेतलं, सुकं खोबरं. हे बघा, आणि खोबरं, हा कांदा, हे खोबरं, हे आलं, आणि ही लसूण, हे सगळं मी एकत्र भाजणार आहे. फोडणीला द्यायचं आहे. कांदा आणि टमाटा हा मी फोडणीला देणार आहे. नंतर मी तुम्हाला दाखवते. ही बघा, छानपैकी तेजपत्त्याची पानं आहे.
इथूनच मी ही पानं, ताजी पानं घेऊन जाते आमटीसाठी. हे बघा तेजपत्त्याची झाडं आहेत आमची, ही बघा छानपैकी. हे बघा अशी पानं काढली, ती मी घेऊन जाणार आता आणि फोडणीला देणार. अरे हे बघा हा कढीपत्ता आहे, याची कढीपत्त्याचा ताजा कढीपत्ता म्हणून सांगते ना, हा बघा असा काढून नेते. हे बघा असा हा कढीपत्ता आहे. आता हे घेऊन जाणार आणि मग मी फोडणीला घालणार. हे बघा आता मी हा तवा ठेवला आहे चांगला धुवून. हा बघा आता मी गॅस पेटवते. तवा तापलेला आहे, ह्याच्यावर मी पहिला कांदा टाकते, लसूण आणि आलं एकत्र हे मी भाजून घेणार आहे. थोडंसं असं मीठ टाकलं ना कांद्यावर की पटकन भाजून येतो. हा बघा थोडंसं मीठ कांद्यावर टाकून भाजायला घ्यायचं असं, मग पटकन भाजून येतो कांदा. तेल टाकते. हे बघा आता कांदा किती छान भाजून घेतलाय. हा बघा मी व्यवस्थित अगदी भाजून घेतलाय. आता मी काढून घेणार, असा काढून घेणार. थोडं असतं ना म्हणून मंद आचेवर हे आता मी भाजायला घेणार. आता मी मंद आचेवर चांगलं भाजून घेणार आहे. हे बघा छानपैकी भाजून घेतलंय. हे आता थंड झाल्यावर मी वाटून घेणार आहे. थोडीशी पाव चमचा त्याला हळद टाकणार वाटणाला. हे बघा हे वाटण चांगलं आता थंड झालेलं आहे. हे बघा छानपैकी थंड झालेलं आहे. आता मी हे मिक्स करून एकत्र वाटण करून घेते. वाटण करून घेतलेलं आहे, आता मी फोडणीला देते. कढई ठेवलेली आहे, आता मी गॅस पेटवते. आता ही छान कढई तापलेली आहे, आता मी याच्यात तेल टाकते. पानं चांगली मी धुवून घेतली. आता ही बघा आता तेजपत्त्याची पानं हे बघा मी दोनच टाकते, अशी तोडून टाकते. हे तेजपत्ता हे चांगलं आता छानपैकी हा तेजपत्ता होऊन आलाय. आता हे काळं मिरी म्हणजे हा खडा मसाला असतो. ही लवंग हा खडा मसाला घातल्यावर छान अगदी स्वाद येतो. आणि ही दालचिनी मी हा तोडूनच टाकते. मी हा कढीपत्ता ताजा कढीपत्ता आणि मी चांगलं ढवळून घेते. हे छान झाल्यावर आता मी कांदा घालते फोडणीला. थोडा लाल होईपर्यंत. हा बघा लाल होत आलाय, बस जास्त खरपूस नाही भाजायचा. आता मी ह्याच्यात टमाटर टाकते. टमाटर हे बघा आता एक चमचा आला लसूण पेस्ट टाकते. मी हे पण छान ढवळून घेते. हे झालेलं आहे. आता याच्यात मी मसाले टाकून घेते. की मालवणी खमंग मसाला असतो हा बघा, आम्ही हाच मसाला वापरतो. हा मी चांगले 2 चमचे भरून मसाला टाकते. धणापूड टाकते अर्धा चमचा, जिरापूड टाकते अर्धा चमचा. मी आता एकत्र करून घेते. हे बघा असं ढवळून घेते आणि हे वाटण केलंय ते मी आता त्याच्यात ओतते. हे बघा ढवळून घेते. एक जीव करून घेतलेला आहे. खेकड्याला पण हे खेकडे आहेत ना नीट केलेला, त्याला पण 1 चमचा मसाला लावून फोडणी. हे बघा 2-2 करून छानपैकी करून घेतलं. आता मी ह्याच्यात हे ढवळून घेते. हे बघा आता मिक्सर धुवून छानपैकी ह्याच्यात
छान लाल झालंय आणि हे पण छान शिजून आले. हे बघा, हा रस काढलेला डेंगा वाटून जो रस काढलाय तो परत मी, हा बघा, मी हे गाळून घेते. असा करून मी तो आता सगळा घालून घेणार आहे. राहिलं असेल ना तर परत हे असं गाळून घेतल्यावर ते चाळणीत राहून जातं, म्हणून हा परत मी गाळला आहे. हा बघा, छानपैकी गाळून घेतला. राहिलं नव्हतं, थोडंफार राहिलं होतं. हे बघा, त्याच्यात आत राहतं ना, ते कडक असतं, म्हणून हा परत गाळला. एक कोथिंबीर आणलेली नाही आहे, म्हणून आता मी कोथिंबीर नाही टाकत आहे. हे बघा, आता हा रस टाकलाय ना, परत उकळ काढून घेते आणि नंतर दाखवते. थोडीशी मिठाची चव बघावी लागते, म्हणून हे बघा, मीठ टाकते चवीपुरतं. अजून एवढं मीठ टाकलं की झालं. आधी त्या ह्यानं मीठच असतं, म्हणून ते थोडं थोडं टाकावं लागतं. हे बघा, आता हे झालेलं आहे छानपैकी. हे बघा, उकळून आलंय. हे बघा, खेकड्यांचा डेंगा पेंदा छानपैकी अगदी शिजून आलाय. खोबरं पण छान शिजून आलंय. हे बघा, लाल भडक असे डेंगा होतात. हे बघा, कोकम बिकम टाकलं की छान अगदी होतं. हे बघा, असे ढेंगे लाल कुंद होतात. हे बघा, हे आता झालेलं आहे. आता मी गॅस बंद करते आणि झाकण लावून ठेवून देते. मालवणी पद्धतीने हे मी खेकड्याचं कालवण बनवलं आहे. कोणी कालवण म्हणतं, कोणी रसा म्हणतं, कोणी थपथपीत ग्रेव्ही म्हणतं. असं मी हे बनवलेलं आहे. हे भाकरीबरोबर खा, चपातीबरोबर खा, भाताबरोबर खा किंवा पावाबरोबर खा, छान लागतं. असं जर तुम्ही बनवा, खाऊन बघा आणि मला कमेंट करून कळवा. लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.